तर या कडू देशमुख किंवा कडू पाटील परिवारातील एक संत हृदयाची, कोमल हृदयाची, अंतकरणामध्ये ज्यांचा परमेश्वराचा अखंड भाव होता, असं थोर व्यक्तिमत्व की जे या परिवाराला, या 20-22 घरांच्या वस्तीवरती एक आदर्श निर्माण करणारं व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी गेले. त्यांचं असणार हे प्रथम पुण्यस्मरण, जीवनामध्ये केलेलं पुण्य, त्याची त्या तिथीला काढली गेलेली आठवण म्हणजे पुण्यस्मरण. दुसरं एक नाव आहे वर्ष श्राद्ध. वर्षभर बाबा घरात नाहीत, कोण्या लेकरांच्या जीवनामध्ये आठवण आली नाही असा क्षण नाही, कोण्या नातवंडांच्या जीवनात आजोबांची आठवण येत नाही असा क्षण नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला ज्यांची आठवण होते त्याला म्हणतात श्रद्धा. आणि तीच वर्षभर उपजत भावानं तुम्ही जपली, तेच असणार आजचं हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन प्रातस्मरणीय आदरणीय कैलासवासी हरिभक्तपरायण स्वर्गीय जगन्नाथ अण्णा कडू पाटील आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. बाबांच्या पश्चात, बाबांच्या पाठीमागं त्यांचा परिवार असेल, आदरणीय शेंद्रे परिवाराची स्वामी चिंचवलीची आदर्श पत्नी ज्यांना मिळाली गिरिजाबाई. गेले 11 वर्षापूर्वी या दोघांची ताटातूट झाली. तेव्हापासून या परिवाराच्या जडणघडणीमध्ये फार मोलाचं कार्य करणारं हा बाबांचा जीवनपट. या वस्तीवरचं, या कोशिमगर गावचं एक आदरणीय व्यक्तिमत्व, ज्ञानी, सुसंस्कृत, हुशार, निष्ठावान, प्रेमळ असं जीवन ज्यांनी सांभाळलं. तत्पश्चात त्यांच्या पाठीमागे त्यांचे असणारे मुलं श्री महादेवराव असतील, त्यांची पत्नी मंगल, श्री बापू असतील, त्यांची पत्नी कविता, त्यांचा संपूर्ण नातेवाईकांचा परिवार असेल, निवंगुने परिवार असेल, बहीण छाया ठाकर असतील, 4 नातवंडे, 4ही नातवंडे वेल क्वालिफाईड आहेत, शिक्षक आहेत, वेगवेगळ्या पदांवर आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांच्या नातींपैकी सर्वच नाती अतिशय उत्तम अशा प्रकारचं शिक्षण घेतलंय. त्यात गौरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळाडू म्हणून आहे. एक खऱ्या अर्थानं वैभव आहे, वैभव जे भूमीचे वैभव वाढवतात असे लेकर या परिवारामध्ये निर्माण करण्याचं कार्य बापूंनी केलं, अण्णांनी केलं. जगनांनांचा स्वभाव अतिशय गोड, मनमिळावू. माझ्या जीवनातही त्यांचा अनुभव आला बरं का महाराज. फार गोड व्यक्तिमत्व. 13-14 वर्षापासून राजेगावला येण्याच्या योगायोगामध्ये एक कडू पाटील कुटुंब माझ्या जीवनामध्ये आलं. अगदी मितभाषी, सरळ माळावी आणि लीनतेचा असणारा स्वभाव. कधी वय पाहिलं नाही, कधी विद्वत्ता पाहिली नाही, कधी अधिकार पाहिला नाही. प्रत्येकाच्या पायाला लागण्याचं कार्य अण्णांनी केलं बरं का, प्रत्येकाच्या पायाला. आणि म्हणूनच वाटलं हा अभंग घ्यावा. एक सुंत हृदयाचा माणूस, जैसे साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृत, साच मवाळ स्वभाव. 2 वर्षापूर्वी नामयज्ञ सोहळ्याला आलो. गेल्या वर्षीच मला वाटतं अशोक महाराज त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. एवढा आनंद झाला महाराज. 5 वर्षापूर्वी सप्ताहात भेट झाली आपली. फार गोड आणि गुणी माणूस. मी आणि दिलीप दादा जीवनामधली फार मोठी उणीव, फार मोठी उणीव. आज अण्णांच्या बरोबर दादांची सुद्धा आठवण येते बरं का. का अहो माहिर माणसं, हो माहिर माणसं, ताकदीची माणसं. त्या जागेवर तपची तप जातील पण त्या ताकदीची माणसं बसणं अशक्य. आज दादांच्या जागेवर पानसरे महाराज बसलेत पेटी वाजवायला. अशा आठवणीत, सगळ्या आठवणीत. चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. आठवणीत, त्याच आठवणींचं हे स्मरण आहे. आज वर्ष होत आहे.
अखिल महाराष्ट्र धरणग्रस्त परिषद त्याचं सदस्यपद त्यांनी स्वीकारलं. धरणग्रस्तांचे काय हाल असते, काय अपेष्ट असते, बाबांनी जवळून अनुभवलं बरं का. म्हणून या कोशिमगरला आता वाढीव 2-2 गुंठ जी जागा मिळाली असेल, कोणतंही तत्वनिष्ठ कार्य असो जगन्नाथ अण्णाशिवाय पूर्ण नाही झाला. अरे धरणग्रस्ताचा काय हाल होते, धरणात जमीन गेलेल्यालाच विचारा. हो काळजाचा गडण हत्तीचं मस्तक माझ्या बापानं वजनी धरणात बुडवलं, आजही न्याय नाही. न्याय मागण्याचं कार्य अण्णांनी केलं. म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला लोकशाहीचा 4था स्तंभ सर्व माझे पत्रकार बांधव असतील, तुकाकरी प्रणिपात दंडवटाचार्य सर्व गुरुजन मंडळी असतील, सर्व माझ्या वडिलांच्या नात्याची माता भगिनी पुरुष वर्ग असतील, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, अरे जिवंत तोंडाने आवाजे नमन ससा, मेलेल्या कातड्यातूनही हाताच्या तालावरती विश्वाच्या मालकाला नाचायला लावणारा अक्षय, तेवढ्याच ताकदीचे तुमच्या वाघाचं वैभव नियोजन करणाऱ्या युवा कीर्तनकार आमचे अशोकजी महाराज वाघ असतील. युवा कीर्तनकार तुषार मोरे ऑफिशियल चॅनल घेऊन विनंती केली मी महाराजांना, आजच्या दिवस आमच्यासाठी चला. तुषार महाराज मोरे आमचे पानसरे महाराज असतील, महाराष्ट्राचे गान कोकिळ आमचे सुनीलजी महाराज असतील. वा देवा, काय आवाज दिला, काय आवाज दिला. तेवढीच साथ संगत करणारे आमचे अमोलजी महाराज करे असतील, विशाल दादा असेल, शेंडगे महाराज असतील, आमचे मामा असतील, आमचे अनमोले महाराज असतील, सर्व गावातील कोशिमगरचे गोड टाळकरी विनेकरी बाबा असतील, सुंदर असे सिस्टीम वाले असतील. सिस्टीम कशी लावायची असते मला वाटतं यांच्याकडून शिकायला बरं का. वा, अतिशय गोड, अतिशय गोड. आणि म्हणून अन्नदान, विद्यादान असं गोड दान आज अण्णांच्या प्रित्यर्थ घडते. गोड गळ्याचे काय एक आणले हो, असं सगळं साध्य होत नाही बरं का महाराज, सगळं साध्य होत नाही. सुरांचे राजे तो तितक्याच ताकदीचे विनेकरी. अहो काय आमच्या तेजाकडे बघता, विनेकराचं तेज बघा की तुम्ही. औरंग सावळा असू द्या, परमार्थात माणसं तेज घेऊनच जन्माला येतात. परवा दिवशी माझ्या कीर्तनात येणं करेन 3 डबा तंबाखू खाल्ली. आवताचं दिंड घेतलं का जो घेतलं ते बी मेळ लागला पाहिजे बरं काही न करायला. 4थ्यांदा येडा मळल्या मी वटारून बघितलं डोळं, मी काय बोलणार. तेवढ्यात नियोजन वाला धावत आलं, म्हणले महाराज काल्याची पंगत येणं करायची, काय म्हणू नका. बसावं लागलं. विठ्ठल जोड लागते बरं का, जोड. ही जोडी तुम्ही मिळवली. पट्ट दीप राग गायला अकबराला एकदा तानसेननी बघायला नेलं, माझं गुरुजी कसं गाते बघा. पट्ट दीप राग गायला तर त्या पावन क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या घरी आपोआप दिवं लागलो. या आवाजाची ताकद आहे. पानसरे महाराज मेघ मल्हार राग गायला. भर उन्हाळ्यात पाऊस पडायला सुरुवात झाली. वसंत राग गायला. वसंत चैत्र महिना सरला होता तरी पुन्हा एकदा झाडांनी पालवी धरली. हो काय रागातली ताकद आहे. परवा दिवशी सप्त्यात एक जणांनी कलावती राग गायला, दुसऱ्या दिवशी 2 जण लीलावतीला न्यावा लागले. विठ्ठल गोड बाबांचं कार्य. एक वडील म्हणून एक कर्तव्यदक्ष माणूस रखा. वडील जरी बापूंचे असले, महादेव दादाचे असले, तरी कार्य मात्र वस्तीसाठी केलं बरं का. खूप गोड कार्य. आणि म्हणून अशी माणसं जाणं खऱ्या अर्थानं फार मोठी समाजाची हानी. समाजात ही माणसं राहिली पाहिजेत. हो का, अहो जी चंदनासारखी जिजतात आणि जे समाजाच्या उपयोगी येतात ती माणसं असणं फार गरजेचं आहे. आज गरज आहे पण योग येत नाही. हो जिथं वाटतं ना माणसांची भेट व्हावी ती माणसं भेटत नाही सर.
वाटताना ज्याची नाही गाठ पडलेली चांगली रोज विषयित रामराम आहे त्यांचं. ज्याची आयुष्यभर वाट बघावी ती माणसं भेटत नाहीत. ज्याची वाट नाही बघत ती माणसं रोज भेटतात. असाच योग आहे बरं का. अगदी जगन्नाथ अण्णांचा आता दिवस फार गोड आलते. सगळं मुलांचं नातवंडांचं रांकीन लागलं होतं. त्यांचं धाकटे चिरंजीव बापूच्या डोक्यात एक कल्पना होती. बापून सांगितलं होती, म्हणले महाराज याच मंदिराच्या याच मंडपाच्या जागेवर आपण 80वा वाढदिवस बापून अण्णांचा करू. नाही स्वप्न पूर्ण झालं ते. त्याच्या अगोदरच काळाच्या तावडीमध्ये अण्णांचं जाणं झालं. असंच होतं बघा. जोपर्यंत खायला दात असतात तोपर्यंत फुटाण्याची दाताची भेट होत नाही. आज भोग वस्तू समोर आहेत पण खायला माणसं नाहीत. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्या जगते जगामाजे, जगामाजे राहिल्या जगते जगामाजे. गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्या जगते जगामाजे, जगामाजे राहिल्या जगते जगामाजे. गेले दिगंबरेश्वर राहिल्या त्या कीर्ती जगामाजे. अशी कीर्ती संपन्न भेटत नाही. तो भेटत नाही. अहो हा योग जुळून येत नाही. कायम बघा तुम्ही, आपण आंघोळीला गेले की फोन वाजणार बरं का. कायम बघा तुम्ही, आपण साबण लावायची की फोन नि वाजायचं. पळत जाऊन फोन घ्यावा साबण पुसून, फोन बंद, पुन्हा फोनच लागा ना. आंघोळ केल्यावर लावला. हे म्हणले महाराज तारीख द्यायची होती. म्हणले कोणती? नाही राव म्हणले दिली. हा अर्जंट होती काय? नाही म्हणले 4 महिने टाइम होता. मग काय इराकला महाराज जायचं होतं काय? सगळंच गाडीवर थांबत नाही. तसंच होणार. किती गरीब बैल असू द्या, विशीत आले की या कांगावर वाढायला सुरुवात करणार. किती बायको गरीब असू द्या, माहेर चाल की भांडण काढणार. पोर किती शांत असू द्या, नौका पाहुणा आला की येड्यावानी करणार. रानात छत्री घेऊन गेलं ना, टिपका पावसाचा नाही. छत्री घरी राहून द्या रे दिवसभर. हे ठरलेले जीवनाचा असंच आहे. क्या जीवन की पकडी आस. कोणती आशा आणि कोणती अपेक्षा घेऊन या तुम्ही आम्ही या नाशिवंत देहाला या जीवनाला आलो. नाही चांगल्या Thank you.
पुढे हुशार थोरा हे वळसागा राम राम स्मरावी भविष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सोहिताचा गोरवाहा ध्याने रहा श्रीहरीच्या म्हणून आल्यानंतर जीवनात काय करा मातृ ठेवू नका आईचं ऋण फेडावं फेडा अख्खं जीवन तिने जिजवलं म्हणून मातृ ऋण फेडायचं अख्खं आयुष्य गुरुजींनी आपल्यासाठी शिकवलं म्हणून गुरु ऋण फेडायचं म्हणून गुरुजी कधी माझी होत नाही हो गुरुजी कधी रिटायर होत नाही आई कधी रिटायर होत नाही का ते स्वतःच स्थान बदलत नाही ते गुरुजी गुरुजीच राहते पण लेकरांना PSI करतेत लेकरांना कलेक्टर करतेत लेकरांना पंतप्रधान करतेत म्हणून तुका करी प्रणिपात दंडवट आचार्य गुरुचं ऋण ठेवायचं नाही आम्हाला 10वीला एक कविता होती मला तो कुसुमाग्रजांची असेल पुरात वाहून गेलेला मुलगा आई बापही मरण पावले होते आणि नवरा बायको दोघच राहायचे आणि अशा परिस्थितीत एवढा भयान पूर आला आणि पुरात गाव वाहून गेलं त्यात त्याचंही घर होतं हे ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून सर गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी गुरुजी बायको मात्र वाचली सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे हे सगळं दुःख डोळ्याला पाणी आणून गुरुजीला सांगितलं गुरुजीला वाटलं आपण आता 7व्या वेतन आयोगात आहेत काय होतंय निमा पगार दिला म्हणून गुरुजींनी खिशात हात घातला तेवढ्यात तो उठला दचकला आणि गुरुजींचा हात धरला गुरुजी खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला म्हणून आलो मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून गुरुजी नुसता लढ म्हणा ही ताकद जीवनात गुरु देत असतो विठ्ठल तिसरं ऋण आहे वडिलांचं ऋण आहे हो फार उपकार नाही कळालं कोणाला हो का अहो तो पडद्यावर कलाकार कधी आलाच नाही हो आयुष्यभर पडद्याच्या मागे थांबला त्यानं कधी मोठेपणा मिळावा लौकिक मिळावा मान सन्मान मिळावा याच्यासाठी त्यानं जीवनात काहीच अट्टहास केलं नाही हो काहीच अट्टहास केलं नाही आयुष्य झिजवलं हो फक्त जाण त्या लेकरांना राहिली पाहिजे हो जाण माझ्या तुकोबऱ्याने बाप नावाची कलाकृती एवढी उत्कृष्ट आणि कमी शब्दात मांडली ना बाप करी जोडी लेकराची ओढी बाबा करी जोडी लेकराची ओढी करी जोडी लेकराची ओढी करी जोडी लेकराची अख्ख्या जीवनातली स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता घेतलेली मालमत्ता त्याचं अस्तित्व विसरून लेकरांच्या नावावर करून दिलं निष्कलंक प्रेम करणारं व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व माझे तुकोबराय सांगतात साधू संतांनाही तेवढंच प्रेम केलं आणि म्हणून
जेवढं वडिलांचं स्थान जीवनामध्ये जिवलग या शब्द भाषेत येत, तितकेच संत मायबाप आहेत. म्हणून संसारामध्ये तारलं आई वडिलांनी आणि या जीवन नौकेला तारलं संत मायबापांनी. म्हणून तो खूप बरा आहे. त्या संतांना जीवलग म्हणतात. अभंगाच्या पहिल्या आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही टाळी वाजवली की असं वाटतं पंढरपूरच्या रावळात आहे का काय. आपण टाळी वाजवावी गुढे उभारावे वाट ही चालवे पंढरी. आता तुम्ही कृपावंत. साधू संत कृपा करतात. संसारिक फक्त हक्क गाजवतात, संसारिक फक्त अधिकार गाजवतात. पहिल्या काळात सुना सासरवाशी होत्या आणि सासवा अधिकार गाजवायचे. ज्या झाला अधिकार का काय काय माहिती, जी सरकार पलटी झालंय आता सगळ्या सुना अधिकार आणि सासवा सासरवाशी. पहिल्या सासवांच्या गळ्यात करदुड्याला बांधलेली चेवी असायची. मान फिरवून पेटी उघडायच्या पण मानातली चावी काढीत नव्हती गळ्यात. फार सुंदर वर्णन केलं. संत कृपावंत आहेत. संसारिक नाहीत कृपा करतो, नाहीत कृपा करत. संतांकडे जाणारी माणसं, घेऊन जाणारी माणसं निष्कलंक असतात. म्हणून ते कृपा करीत असतात. पण तुमचा संसारिक जीव जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी हो, कोणी नाही. अहो संसारिक सगळीच दुःखी. तू खूप बराई सांगतात. चारी आश्रमापेक्षा सगळ्यात जास्त धन्यता मी संसारिकाला दिली. पण संसारिक सुधारला नाही हो. धन्य ते संसारी.
संतांच्या आणि म्हणून संत तुमच्या आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन समाजाला लुटत नाहीत, उलट तुमचं आमचं अज्ञान जाऊन हा समाज सद्मार्गाला लागावा याचा प्रयत्न करतात. अशी सद्विचारी माणसं शक्यतो कुठं जात नाहीत, मला देता असं अजिबात करीत नाहीत. आमच्या गावात असंच एक जणांनी विचार केला, म्हणले महाराज दरवर्षी तेच 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 कीर्तनकार, त्याच्यापेक्षा चांगला एखादा महात्मा बोलू की ज्याला संसाराचं वेळ नसावं, जो निष्कलंक असावा. बाबा म्हणलं आपल्या संसारिकाकडून ती वज राहील का? ती तसले योगी बोलवायचे, महात्मे बोलवायचे म्हणल्यानंतर आपल्या दारात अंगणात सुद्धा गहाण नको, आपल्या घरात गहाण गेली पार. अंगणात त्याला खुरावडा नाही चालत व कोंबड्यांचा. म्हणला काय नाही महाराज, मी सौजन्य घेतो. असाच महात्मा सत्याला सांगू. खुरावडा मागल्या दाराला नेऊन ठेवला आणि काल्याच्या कीर्तनाचं सौजन्य त्या महात्म्यानं घेतलं आमच्या गावच्या. महाराज काही गडबडीत जेवले आणि तिकडं पंचपदी चालू झाली म्हणून हात धुवायलाच मागल्या दाराला. दोंडेबा ही 5 मजला जाळी कुणाची र? 700 कोंबड्या जवळ त्याच्यात. महाराज म्हणजे श्रावणात बाजार नसतो काय? हा नसतो. म्हणले मोरल्या महिन्यात विकायचंय. गुरुजी एवढं बार माफ करा. माफ नाही, मीठ जाऊन आण पळू तांब्यात मीठ टाकलं, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या, सगळं त्याच्या दारात जेवलेलं खाली पाडलं. अजिबात तुझ्या दारात येणार नाही. रडायला लागला. म्हणला गुरुजी तुमच्या डोळ्यात देखत सगळ्या सोडून देतो. सगळं दरवाजे 5 मोऱ्या उघडल्या धरणाच्या, आपलं खुरावड्याच्या, सगळ्या सोडून दिल्या. गुरुजी पुन्हा हात लावणार नाही. पण जेव्हा पुन्हा जीव घातलं गुरुजी काल्याच्या कीर्तनाला गेलं. दोंडीबाई येतो काय? नाही म्हणले येतो पाठीमागून, तुम्ही करा तवर चालू. पुन्हा घरात गेला, ताटलीत मुठभर गहू आणलं. या 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 सगळ्या अंगणात बोलावल्या. पुन्हा कोंडल्यान मगच आला. म्हणजे संसारिक लगीलग महागार घेत नाहीत विठ्ठल. आणि म्हणून कृपा संतांची, बाकी कोणी कृपावंत नाही हो. तुम्हाला वाटण कृपा आहे पण नाही कृपावंत कोणी होऊ शकत. सुंदर असं आवा नावाचं प्रकरण संतांनी लिहिलं. असे तुकोबरायाच्या रथाचे चालक तुमच्या गावात आहेत बघा बाबा. त्यांनी एक जणाला असा आग्रह केला, गुरुजी चला दिंडीला. ते म्हणले बिशी भराय पैसे नाही. आव म्हणले मी भरतो, चला तुम्ही पालखीला चला. मग ती आजी होती घरातली. अधिकार माणसं गाजवतात पण कृपा मात्र करत नाहीत. त्या सासून त्या सुनल सांगितलं, हे बघ 15 दिवस माझं मोडणार आहेत, लक्ष दे. परिचय घे सुनबाई, नको वेचू दूध दही. ऐक सुनबाई, मी वारील चालली, घरात दूध आहे, घरात दही, मकार कुणाला उष्ण पासन देईन, माणसं पेत्यान मट्टा, आपला होईल तोटा. ऐक, कुणाला द्यायचं नाही. म्हणले आत्या फक्त दुधाचं दह्याच का सांगितलं, गव्हाचं बाजरीचं का नाही सांगितलं? म्हणली मी कणगीला खुना करून चालले. ती काय तू देणार नाही, दहीन दूध देऊ नको. बरं म्हणले चाललंय. आत्या जा तुम्ही खुशाल, अजिबात माग बघू नका. अंगणाच्या बाहेर पिशवी नेली की पुन्हा माग बघितलं. परिचय घे सुनबाई, दूध दही तर विचूच नको. आणि माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. कलवड म्हणजे गौऱ्या बनवायची, गौऱ्या, आणि त्याच्याशी उतरण लावायची, बाहेरून शेण थापायची. ते कलवड अजिबात मी येईपर्यंत गौऱ्याचा फोडायचा नाही. म्हणले आत्या तुम्ही पंढरपूरला जा, सगळ्या गौऱ्या तुम्हाला गौऱ्याच आहे. आपलं गौऱ्या मी राखून ठेवीन, काही काळजी करू नका तुम्ही. आता जावं का नाही? पुन्हा माघारी आले अंगणातून. 34 चाळे मोठे, मी जावे हिला वाटे. म्हणजे मी जावं घरातनं, मग ही गोड गोड करून खाईल. काही जर जीव उतावळा झाला म्हणजे माझी सरगम थिएटरच्या जवळ कोपऱ्याला त्या चौकात चंगरा चिंगरीत माझा एखादा पाय निघावा, ही तिची आशा आहे. काय नको, नाहीच नाही गेली का? संसारिक माणसं हक्क दावतात पण कृपा करीत नाहीत. म्हणून कृपेचा सागर संत मायबाप. आता
तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग काय करा गोमटे ते गोमटे ते माझे गोमटे ते गोमटे ते माझे गोमटे ते करा माझे भारवाजे तुमाचे काय टाकलं बाहेर काय उजं टाकलं देवा माझं गोड करा विनवणी केली संतांपाशी काय करा एकच काम करा आता इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकली पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो ओठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले आता दृष्टी पुढे ऐसा चेतुरावी तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे हे माहेर तेने केले कृपादान मस्तकी ठेवीला कर माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर जीवन शुद्ध केलं संत माय बापाच्या नावानं म्हणून केलेली कृपा आहे गोड करा हो गोड करा हे जीवनामध्ये तुकोबराय म्हणतात मी अट्टहास केला यासाठी केला होता शेवटीचा दिस गोड व्हावा गोमटे ते करा माझी गोड करा आणि म्हणून कोणी असू देव हे जीवन थांबवता नाही आलं नाही थांबवता आलं अहो तुम्ही आम्ही तर येर काय थोडी श्वान सुकरे बापुडी केंद्राचा जरी विचार केला तरी केंद्रातल्याला नाही थांबता आलं हो 92 वर्षाचं एक थोर व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेलं अरे त्यांच्यासारखा अर्थतज्ञ नाही त्यांच्यासारखी अर्थव्यवस्था प्रबळ बळकट करणारा भारतात अजून पंतप्रधान झाला नाही की ज्यांनी भारताची करन्सी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला 92 वर्षाचे मनमोहन सिंग नाही तशी माणसं होणार नाही माणसं होणार अशी ताकदवान माणसं आणि म्हणून कोणाला इथं थांबता येत नाही हो प्रत्येकाला जसं आयुष्य तसं जगावं लागतं प्रत्येकाला एक ना एक दिवस हे घर सोडून जावंच लागतं जिंदगी एक किराए का घर है उसे हंसकर भुलाना पड़ेगा मौत जब तुझको
आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. म्हणून जगन्नाथांना सारख्यांनी प्रतिमा सांभाळली. प्रतिमा प्रतिमा आपण कोणाबरोबर बसतोय आपण ठरवायचं गाड्यानो. लय गोड देह दिला, कशानं नाही वाटोळ करून घ्यायचं. आणि म्हणून असं थोर महात्मे गेल्यानंतरच असा अभंग घ्यायचा बर का. औषध पिऊन गेल्या आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आवेशाचा, फाशी घेऊन गेलेली रेत उड्या टाकलेली त्यांच्यासाठी हा अभंग, यांच्यासाठी संत हृदयाचा हा अभंग. का गोड करा, पुन्हा हे आयुष्य नाही. म्हणून आता जाग रे बहिनो जाग, आता जाग केलं उठा की जे माय बाप कैसी लागली झोप. उठा जागे वारे आता करा पंढरी नवदा, भावी चरणी देवा माता सुखवीर साजन उठा जागे वारे आता करा पंढरी नाथा, भावी चरणी देवा माता सुखवीर साजन माता. म्हणून जागवा. आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय या सत्यतेविषयी कोण बोलत नाही, पण जागवा. प्रत्येकाला प्रत्येकाचं करिअर करायचंय, प्रत्येकाला इथं पैसा कमवायचा आहे, इथं खरं कोणाला बोलायचंय हो. वास्तव फार भीषण आणि भयानक आहे. म्हणून दर्जाहीन झालेल्या या संस्कृतीला पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबरायांचा दर्जा द्यायचा आहे. गोमट येते करा माझे, म्हणून जी प्रतिमा मलिन झाली आज समाजामध्ये त्या प्रतिमेला पुन्हा एकदा उजाळा द्यायचा आहे रे. आज माणसाच्या जन्माचं काय झालं, काय झालं. अरे भर रस्त्यामध्ये कोण रक्ताच्या थरोळ्यात पडतोय, तो कोणाला 35 दिवस न्याय मागावा लागतो न्याय देवतेच्या दारात. तर न्याय मिळत नाही हो, नाही मिळत न्याय. तो न्याय महाराष्ट्राच्या पाठीवर होता व शिवछत्रपतींच्या काळामध्ये. आणि म्हणून छत्रपतीचं उलट नाव जरी घेतलं, शिवाजी जो जीवाशी लढला शिवाजी. आज न्याय नाही, प्रतिमा बदला. अहो तुमचं आमचं जीवन माशी सारखं आहे. म्हणून माशीने सुद्धा ठरवावं कुणापाशी बसावं. माशी जर लाकडाच्या वखारीवर बसली गुरुजी, काय वजनात फरक नाही पडणार, काही फरक नाही पडणार. तीच जर माशी किराणा दुकानाच्या पारड्यावर बसली, काय फरक पडायचं हो. पण तीच जर माशी चंदू काका सराफ अँड सन्स, गोपीचंद बाईचंद सराफ, कोठारी गोल्ड अँड सन्स सोनाराच्या मापावर बसली, तर आज मी तिला माशीची किंमत 19,000 रुपये चेअरमन होईल. म्हणून प्रतिमा ठरवायची कुणाबरोबर बसायचं विठ्ठल. शेवटी एक ना एक दिवस तर आयुष्य जाणार आहे, ते कोणाला थांबवता आलं नाही, ते जाणार आहे. देह जाईल जाईल त्याची काळबा खाईल, करेन मुदसी दगडा दगडा. कोणाला थांबवता नाही आलो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह
खातो पाळ आयुष्य खातो पाळ आयुष्य खातो काय मागच्या वर्षी माझ्या जन्मात काय कोकिळा खाल्ल्या होत्या का काय आवाज नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाही बाबा, कोणाला वय झाकून ठेवता येत नाही, कोणाला राखता येत नाही. मेकअप करणारी म्हणतील मानव जिंदगी थमसी जाय, पण एकदा जवळ आल्यावर झेंडू केसरी जीवनही काय करीत नाही, नाही काय करत. एका ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी माझं कीर्तन आहे आणि आमच्या गावातलं बाबा म्हणलं, महाराज एकदा बी पोरांनी मुंबई दावली नाही, माझ्या जीवाची करा की एकदा मुंबई. काय तुम्हाला खर्च आहे का काय आहे? त्या गाडीत राव मी बसणार 24 तासात नाही, एकदा जेवतो, काय माझा खर्च आहे का? म्हाताऱ्या माणसाचा खर्च नाही बरं का. दारात बसलं की दाराचं वैभव वाढतं आणि मंदिरात बसलं की मंदिराचं वैभव वाढतं. ताकद आहे. अरे जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीच जावा, पोटा येता हरले पापा ज्ञान देवा, माय बापा देवा. जगाला कसाही मिळेल रे, पण मला जो मिळाला तो जगाच्या पाठीवर एकमेव आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. म्हणून म्हातारा माणूस दारात पाहिजे, हो दारात पाहिजेत. अशा बाबांनी मला विनवणी केली का, विनवणी मानत चला. कीर्तनात जरी म्हातारी माणसं असली ना काय तर वैभव. सुनील महाराज आज जे तुम्ही आम्ही घडलोय ना, त्यांनी आपला निरोप दिला देवापाशी, बाबा लेकर माझी येतात बर का, तुम्हीच नका दिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. आपला नमस्कार देवापाशी घेऊन जाणारे ही लोक आहेत. वा लोक आहेत. मुंबईला घेऊन जा बाबा म्हणल्यानंतर मी म्हणलं बाबा नेतो. पोरांनी नाही नेलं पण मी नेईल. बाबा पहाटे 3ला आमच्या घरी आलं, गाडीत बसलो आम्ही. सकाळचं काल्याचं कीर्तन मुंबईला, अक्षय महाराज महालक्ष्मीला. मग तिथं महालक्ष्मीला आम्ही गेल्यानंतर 16व्या 17व्या मजल्यावर आमचा जोडीदार राहायला बरं का. वाटेने मी गेलो झोपी, पण ड्रायव्हर बरोबर बाबा मात्र जाग. पहिल्यांदा शहर बघितली महाराज, काय गर्दी बाबा, काय डोंगारण, काय झाडीन, काय पाणी, सगळं ओके असं. म्हणजे बाबा वाटेने ड्रायव्हरला म्हणायचं. 7:30ला आम्ही तिथं पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने जागा केलं. महाराज मोठा म्हणले कुठं जोडीदार आहेत? तिथं सप्तेचं नियोजन करणारा आमचं 16व्या मजल्यावर राहिला होता. त्यांना फोन केला, म्हणलं महाराज आम्ही आलोय. असं आहे का? म्हणले या वरती, लिफ्ट आहे. नाही म्हणलं तर तुम्हीच खाली या. मग ती बाकावर बसलो. पण म्हातारं बाबाजी होतं ना, सारखं स्वभावावर लिहून बघा. नवीन शहरात गेलेलो, असं इकडं तिकडे, इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय, डबल मजल्याच्या एसटी किती, तर गर्दी किती, एवढं मोठा गारठा तरी. आणि त्याच्यामध्ये फुटपाथनी व्यायामाला जाणाऱ्या काय 5-6 महिला म्हाताऱ्या बघितल्या बाबांनी. व्यायाम सगळीकडेच करतात. आता आपल्याकडे व्यायाम करतात, पण व्यायामाला बी सुद्धा जागा पाहिजे हो.
कुरकुमच्या वळणावरती एक जणांनी गुडघ्यावरून ट्रॅक्टर नेला. आता कानात वायरी घालून निम्या डांबरीला व्यायाम असतो का हो? व्यायामाला सुद्धा साईडला कुठतरी जागा पाहिजे ना. 5-6 म्हाताऱ्या फुटपाथनी व्यायाम करून यायच्या आणि लिफ्ट मध्ये शिरायच्या आणि 8च्या शिपला पोहोचण्यासाठी 5-7 तरुण मुली लिफ्ट मधून बाहेर यायच्या आणि एसटी गाठायला पडायच्या. म्हाताऱ्या आत शिरायच्या आणि तरण्या मुली पळत पळत एसटी गाठण्यासाठी 8च्या शिपला निघायच्या. म्हातारा म्हणलं बघा आता खेळ. म्हाताऱ्या आतमध्ये जात्यातून तरण्याच होऊन बाहेर येतात. 5-6 वेळेस घडलं महाराज. म्हाताऱ्या आत जायच्या, तरुण मुली कंपनीच्या कामासाठी पळत पळत बाहेर निघायच्या. इतकं म्हाताऱ्याच्या जीवाला दुःख झालं. म्हणजे महाराज जरा माझ्याकडे लक्ष द्या की म्हाताऱ्या महिला आज जात्यात तरण्याच होऊन बाहेर येत्यात. महाराज आपल्या गावाकडे नाहीत का वासल्या मशनरी मिळायच्या? हा कसल्या मशनीत राहू म्हणलं. मी 5-6 वेळा बघितलं. 5-6 म्हाताऱ्या आतमध्ये गेल्या की 5-6 महिला तरुण पर्स खांद्याला लावूनच बाहेर निघत येत. म्हणलं बाबा तुमची नेमकी इच्छा काय? म्हणले नका का गावाकडे मशीन नसाना, मापलेवाले म्हातारी तरी आणली असती ना संग विठ्ठल. तसं आयुष्य कोणाला थांबवता आलं नाही ना कोणाला वाचवता आलं. प्रत्येक जण काळाच्या जबड्यामध्ये एक ना एक दिवस जाईल. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. आणि म्हणून हे जीवन अगदी गारोड्याच्या खेळासारखं आहे बरं का. जडे बोड बोडे देखता देखता क्षण न लागता दिसे नाते. तैसा हा संसार पाहता पाहता गारोड्याचा खेळ दिशे क्षण भरी. तैसा हा संसार दिसे खरा. म्हणून शिवा नावाचा भाव संतांकडे. म्हणून विनवणी आम्ही संतांना केली. वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे देवा. एकदा का संतांपाशी गेलो तर ते मला वेगळं ठेवणार नाहीत. ही संतांमधली ताकद आहे. हे करतील तर फक्त संतच करतील. आणि म्हणून संतांच्या पायावरती मिठी घातली. जे जे गेले त्यांच्यावरती संत मायबाप तुम्ही कृपेच छत्र धरलं हो. म्हणून तुमच्या पायाजवळ आलो. देव मला वेगळं करणार नाही. तुझ्या उदार्य जाणो स्वतंत्र. देताना मनसी पात्र पात्र पै कैवल्य आईचे पवित्र वैरी आहे दिदले. म्हणून शिवा नावाचा भाव होता. शिवा नावाचा भाव 3 ठिकाणी महाराष्ट्रात, 3 ठिकाणी. त्यातली एक सेवा मला प्रामुख्यानं जाता जाता सांगायची. सेवा केली माझ्या शिवछत्रपतींनी. सेवा करीत असताना असे सवंगडी जमवले. त्याच्यामधलं एक आर्किटेक्चर होते हिरोजी इंदलकर नावाचे. सिद्धी यायचे आणि कोकणातल्या पोरी पळवून न्यायचे. आणि ती बातमी छत्रपतींना कळाली म्हणून त्या समुद्राच्या काठावरती एक किल्ला बांधायचं ठरवलं. त्याचं नाव सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग नावाचा किल्ला बांधल्याने 2 वर्ष मोहिनीवरती छत्रपती शिवराय गेले. आल्यानंतर पाहतो तर सिंधुदुर्ग उभा राहिलाय. डोळ्याला पाणी आलं. हिरोजी काय देऊ रे त्याच्या बदल्यात? हिरोजीनं सांगितलं काही नको राजे, फक्त तुमची कृपा माझ्यावरती राहावी. ते आजच्या काळातली गडी नव्हते. आज गड्यांच्या नावावर 4-4 हजार कोटीची इस्टेट आहे. पर्सेंटेज घेणाऱ्यातले नव्हते हिरोजी. ते म्हणतात राजे ज्या दिवशी तुम्ही राजगडावरून राजधानी बांधायची घोषणा करताल ना त्या दिवशी फक्त ह्या हिरोजीला राजधानी बांधायचं काम द्या. रायगड बांधायचं ठरवलं आणि रायगडाचं काम छत्रपती शिवरायांनी हिरोजीला दिलं. बांधकाम पूर्ण झालं आणि राजे बघायला आले. राजांनी सांगितलं हिरोजी अरे तुझ्यासारखा आर्किटेक्चर, तुझ्यासारखा इंजिनियर या जगाच्या पाठीवर या इतिहासामध्ये 3.5 वर्षाच्या मिळणार नाही. काय देऊ? त्यावेळेस हिरोजीनं सांगितलं राजे मी आज मागणार नाही पण तुमच्या राज्याभिषेका दिवशी मागन. ज्या दिवशी तुम्ही भगवंताचं दर्शन करून सिंहासनावर बसताना त्या दिवशी मी मागणार आहे. राजे सिंहासनावर बसले. त्या दिवशी हिरोजीच्या हातात एक दगड होता. हिरोजी काय पाहिजे रे? ते म्हणले काय नाही राजे,
फक्त हा दगड रायगडाच्या पायरीला लावा. हजारो भाविक भक्तजन, हजारो शूरवीर मावळे ज्या वेळेस रायगडावर येतील त्यावेळेस माझ्या नावाला तुडवून जातील. माझ्या मीपणाचा करोनी फराळ, माझं मीपण जाईल देवा. माझं गर्वहरण होईल की हे मी बनवलंय. अशा 3 पायऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीत आहेत. पहिली पायरी चोकोबारायाची. उस डोंगा परी रसनो ही डोंगा काय बोलला सिवर येल्या रंगा. तीर डोंगा परी नीर न हे डोंगा काय बोलला सिवर येल्या रंगा. चोखा डोंगा परी पावनो हे डोंगा काय बोलला सिवर येल्या रंगा. दुसरी पायरी नामदेव पायरी. योग्याचे ध्यानी ध्याताला तुळसी तो मापाशी मागे पुढे. आणि तिसरी पायरी माझ्या रायगडाची हिरोजीची पायरी, ज्याच्यामधून सेवा भाव प्रगट होतो देवा. वंचिले ते पायापासी नाही असे वेगळे, वेगळं करीत नाही हो बाप, वेगळं करीत नाही कधी. 3 लेकरा असू द्या, 4 लेकरा असू द्या, लेकर सांभाळताना वाटण्या घालतील. पण जगाच्या पाठीवर कोणत्या बापानं पोरांच्या वाटण्या नाहीत घातल्या सांभाळायला हो. मग कणवासारखा मुनी असू, शकुंतलेसाठी रडला. जनकासारखा विदेही राजा असू, सीतेसाठी रडला. सीते अगं मांडपाचा खांब याज्ञवल्क्य ऋषी कथा सांगत असताना मांडीवर पडला ग. मांडी जळाली पण लक्ष विचलित नाही केलं. तीच तुझी पाठवणी करीत असताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. म्हणून आयुष्यभर लेकरांच्या हितासाठी बाप रडतो. फक्त जाण एक ठेवा गड्या, बाप रडतो पण बापाला रडवायची कामं करू नका. आज बापाला रडवायची कामं चालली तुमची आमची. बापाचा विचार टिकवा. म्हणून ही साधी समयीन निरंजनीन या अगरबत्ती काय कामाची हो. सुरेश भट्टासारख्या गझलकारानं म्हणावं, अरे चंद्र सूर्य जरी तोडून आणले तरी बापाच्या कीर्ती समोर कमी गे. मायभू तुझे मी फेडीन पंग सरे आणि नारतीला. हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो, जेव्हा तुझी जरासी माझी लाट रे बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. माय तुझी ग पुण्याई माझ्या देहात साचली, आई ओली बाळांतीनं उभ्या फडात नाचली. बाबा तुझ्या कृपेच दान मिळत ये गड, तुझ्या पायाच्या चिरेत माझ्या विठूच रावूळ. हे ताकद मायबापांच्या पायामध्ये देवा ती आम्हाला मिळाली. त्या संतांनी आम्हाला भगवंताचं नाव घ्यायला शिकवलं. म्हणून देवा ज्या भूमीत राहतोय त्याच दैवताचं नाव घ्यायचं. उग गर्दी दिसली म्हण ट्रकान टेम्पो करू मोकार कुठं पळू नका. लय आम्ही गोड सांगतोय म्हणून गोडाच्या नादी लागू नका. संत सांगतात कटू परी बोल हिताचे, कडू असू द्या पण हितच बोलत चला. गोड बोलणाऱ्याला आज 3 कीर्तन आहेत, पण हिताचा सांगणारा दिसाड वाट बघतोय. म्हणजे असं होऊ शकतं का? गर्दीत मध्ये हितच भेटल असं काही नाही राजा हो. वास्तविकता सांगणारी माणसं नक्की बोलवत चला. त्यानं जगाचं हित आहे, जगाचं कल्याण आहे रे. पैशाची वाताहात करून पाण्यासारखा पैसा खर्च करून तरी काय करता हो, काय करता? आणि म्हणून हिताचं संतांनी सांगितलं. जो भैरवनाथ आहे ना त्यानं 500च्या बी धरणावर तुमच्या कृपा केली. तिथल्या जुन्या कोशिमगर मधनं तुम्हा आम्हाला सांभाळणारा देव तुम्ही आम्ही इथपर्यंत आणला देवा. माझ्या राजेश्वराचं रूप, माझ्या राजेश्वराची भक्ती, भैरवनाथाची भक्ती सोडून चारीधामचा सुद्धा देव आम्हाला आवडू नये. मातृभूमीतल्याच देवावरती अखंड तुमचं आमचं प्रेम असावं. काय जे द्यायचंय ते त्यालाच द्यायचंय. नवशी माझे नवस देवा, तू ज्याचं नाव घेतलं तेच नाव मी अखंड प्रेमानं घेईल देवा. म्हणून आम्ही सत्तेच्या पक्षात नाहीत, आम्ही सत्याच्या पक्षात येतं. सत्तेच्या पक्षात सत्यच असलं असं काही नाही. म्हणून आम्ही सत्याच्या पक्षात थांबलो. आमचं दैवत आम्हाला नाही पावलं तरी आम्ही देव बदलत नाही. नाही देवा तुझी भेट झाली तर आम्ही तुझ्या डायव्हरच्या पायावर डोकं ठेवू. जरा डायव्हरला थोडा गरुडाचे पायी
ठेवी वेळोवेळा डोळे वेगे आणावा तो हरी मज देना देव हरी. म्हणून देवा अखंड तेच नाम चिंतन मी घेणार. विठोबा रघुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वंचिले ते पायापासी नाही असे वेगळे. तेव्हा आम्हाला तू वेगळं ठेवू नको. आज आमच्यासाठी आमचं वडील नाही, आज आमच्यासाठी आमची आई पण नाही देवा. माय बाप बंधुजन आज सगळं देवा तू रे. आम्ही कोणापाशी सांगावं रे यातलं संसारातलं गारानं. आम्ही कोणापाशी सांगायला गेलो तर लोक डोळ्याला पाणी आणून ऐकतेत आणि पुढे एका मिसळ पाववारी फुटत येत रे. आम्ही आमचं संसारातलं दुःख सांगू शकत नाही. म्हणून देवा संत मायबाप आम्ही तुमच्याकडे आलो, कारण तुमच्या इतकी कृपा या जगाच्या पाठीवर आमच्यासाठी करणार कोणी नाही. माझे तुकोबराय सांगतात आयुष्यभर वडिलांनी केलं. लेकरांनो ते माठीमागं टिपवा. बापाच्या नावाला कलंक लावू नका, आईच्या नावाला कलंक लावू नका रे. चांगलं शिकवणारे आई बाप आहेत, चांगलं शिकवणारे संत आहेत. सरकार कायमच तुम्हाला ऑनलाईन रमेज खेळायला शिकवणार आहे, ते नसतं चांगलं शिकवेत. चांगलं शिकवणारे हे संत माय बाप आहेत, चांगलं शिकवणारे गुरुजन आहेत. आज मोबाईलच्या पाठीमागं लावून बर्बाद महाराष्ट्रातली काही कुटुंब झाले रे. सावध व्हा, सावध. उठा की जे माय बाप कैसे लागली झोप, रात्रंदिवस भोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, भरवसा नाही आता कोणाचाच. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा इस जिंदगी. म्हणून देवा हे पाहुणं जीवन आहे तुमचं, आमचं पाहुणं जीवन आहे. 4 दिवस यायचं निघून जायचं. जोपर्यंत जगतोय तोपर्यंत सासर, आणि ज्या दिवशी जायचं त्या दिवशी आनंदाचं माहेर. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळच्या घराला पुल्या माहेरा जाईन मी आता. निरोप या संत हाती आला. पण हा माहेराचा असणारा प्रवास बाबांनी पूर्ण केला. जसं पक्ष्यांनी अंगणात उतरावं, पक्षी अंगणी उतरली ते का गुंतुनिय राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. एकदा वस्तीवर आलेला 2 दिवस पाहुणचारानं थांबतो, 3ऱ्या दिवशी निघून जातो. असं जीवन बाबांनी गोड गोड. आणि म्हणून जो आयुष्यभर दारात होता तोपर्यंत कळाला नाही, पण आज तो कळतो बर का. बाप दिसतर कसा जशी पेटती मशाल, बाप जागला म्हणून घर झोपत खुशाल. कारण त्याच्या बनेलाच्या बाहीला, खांद्याला, अंगाला शेकडो ठिगळा असतील रे. बनेल ठिगळाचं घालून तो तुम्हा लेकरांच्या कर्माला ठिगळ कधी पडून देत नाही. म्हणून माझा बाप मामलेदार नाही, माझा बाप जहागीरदार नाही, पण अभिमानानं सांगा माझा बाप इमानदार होता रे. माझा बाप इमानदार आहे. इमान तुम्हा आम्हाला शिकून बाप गेला. आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आज दोन्ही सुना असल, अरे लेकीसारखं प्रेम केलं. लेक असल खूप प्रेम केलं बापावरती. बापू असतील, नातवंड असतील, आज सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ती आठवण आहे. त्या आठवणींना पाठमोर करून हे कर्तव्य, हे कर्म करावेच लागतात. गेलेली माणसं येत नाहीत, पण आठवणी मात्र येत असतात. त्या अखंड तुम आम्हाला साथ देत असतात बरं का. बाकी सब सपने होते हैं अपने, तो अपने होते हैं. आपली
आपली असतात, आपल्यावरती कृपा करतात म्हणून तुकोबराय सांगतात सगळ्या विखारांच्या गाठी आम्ही काढल्या आणि देवा संत मायबापांच्या पायाला मिठी मारली अभंगाच्या शेवटच्या
ओझे तुम्हासे 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 बार ओझे तुम्हासे तुका मने सोडिल्या गाठी दिली मिठी पायास अखंड अण्णांनी भैरवनाथाच्या पायाला मिठी दिली, अखंड सेवा केली. हा परमार्थाचा सप्ताहाचा मुहूर्तमेढ सुद्धा अण्णांच्या हातसेच निर्माण झाली, तयार झाली. आज त्याचा वटवृक्ष झालाय. अण्णांनी केलेली या परिवारावरती, या कोशिमगार गावावरती कृपा जोपर्यंत अस्तित्व विचारांचं आहे तोपर्यंत टिकून राहणार. राजावर हेच करा. अण्णांनी जीवनामध्ये निर्व्यसनी निष्कलंक परिवार सांभाळला.
हेच करा जोपर्यंत आईच्या दुधाची ताकद हृदयात आहे ना. सुपारीचं खंड हातात घेऊ नका रे. निर्व्यसनी निष्कलंक हे जीवन जगा. आज व्यसनाचे पुरस्कार मिळालेली ही गाव आहेत, ही माणसे आहेत. आज शरीराला फार किंमत आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा. गात्रे माझी पांडुरंगा शेवटच्या श्वासापर्यंत. देवा तुझं नामचिंतन घ्यायला हे जीवन माझं चांगलं असू दे. हेच केलं बाबांनी. आज त्याच्या बदल्यात मुलांनी पिंड पदावरी दिला फुलेकरी. माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर. बोंब मारिली हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे देवा. मी या वडिलांच्या ऋणातून आईच्या ऋणातून आज उतराई झालो. माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या अहिल्यानगर पावनभूमीच्या वतीनं तुम्हा पुणे जिल्ह्यातील पवित्र बाबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. याच ठिकाणी पूर्ण राम देतो.